हाय हॅलो नमस्ते मिसेस पोजलच्या आणखीन एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आजचा व्लॉग हा खूप स्पेशल असा असणार आहे, कारण आज आम्ही चाललो आहे ज्योतिबाला। तर हा देखील जुना व्लॉग आहे, जेव्हा गावाकडे होतो तेव्हा फौजी सुट्टीला आलेले तेव्हा आम्ही ज्योतिबाला गेलो होतो, फौजी नव्हते आले। तर चला तर हा छोटासा व्लॉग आपण सुरू करूया। तर सगळ्यात पहिले तर ना आम्ही ज्योतिबाला जाणार होतो। प्लॅन तर खूप काय काय केलं होतं, तर चला आता कसं कसं एक्झिक्यूट होतं आहे ते बघूया। सगळ्यात पहिले तर आम्ही आता ज्योतिबाच्या डोंगरावरती पोहोचलो आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा नजारा आहे, आणि पाऊस आला म्हणजे आम्ही निघालो होतो तेव्हा, त्यामुळे वातावरण अजून छान झालं आहे आणि खूप मस्त अगदी प्रसन्न वाटतं आहे। आणि ते आता फायनली आम्ही पोहोचलो आहे ज्योतिबाच्या डोंगरावरती, आणि आता छान दर्शन घेतो। आणि दर्शनाला जाणार इतक्यात परत पाऊस आला, त्यामुळे तुम्ही बघू शकता मंदिराच्या आसपास सगळं पाणी पाणी आहे, कारण पाऊस चालू होता, बारीक होता पण कंटिन्यू चालू होता। तर तसंच आम्ही पावसातच दर्शन घेतलं। थोडा वेळ तिथं साईडला थांबलो आणि त्याच्यानंतर मग खूप काय काय प्लॅन केलं होतं, पण ना जास्त काही शूट करता आलं नाही। दर्शन घेतलं छान, तिथे एक 10-15 मिनटं बसलो, पाऊस कमी झाल्यानंतर परत निघालो। तर आता आम्ही निघालो आहे कुठे, तर आम्ही निघालो आहे आता कनेरी मठला, कारण प्लॅन होता महालक्ष्मी आणि करून मग कनेरी मठला जायचा, पण सगळे म्हणजे भाऊजी वगैरे म्हणाले की ते नाही होणार, त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट कनेरी मठला गेलो। कोल्हापूरच्या महालक्ष्मीला परत कधी जाईन तेव्हा डिटेल ब्लॉग तो देखील येणारच आहे, आणि ज्योतिबाचा पण डिटेल ब्लॉग मी नंतर कधीतरी अपलोड करते। पाऊस आल्यामुळं ना सगळा प्लॅन आमचा फिसकटलेला आहे। तर आता फायनली आम्ही पोचलो आहे, आणि थँक गॉड की पाऊस इथे नाही आला, कारण आम्हाला मग हा प्लॅन पण म्हणजे कॅन्सल करावा लागला असता। तर निघूया का नको, जाऊया का नको असं चाललं होतं, पण फायनली आम्ही पोचलो। आता वाजले जवळजवळ 6:30 होत आले, 6-6:30। तर आम्ही आता पोचलो कनेरी मठमध्ये, आणि एंट्रन्स खूप छान आणि बनवली आहे, आणि खूप मस्त आहे, खूप बघण्यासारखं, लहान मुलांसाठी तर खूप छान छान असं बघण्यासारखं आहे इथे। आणि चला आता या पार्टमध्ये जेवढं कवर होतं आहे तेवढं मी कवर करण्याचा प्रयत्न करते। राहिलेला व्लॉग जो आहे पार्ट जो आहे तो सेकंड पार्टमध्ये अपलोड करते, कारण जास्त मोठे व्लॉग तुम्ही बघत नाही। तर आता इथे बघू शकता पुढे ना खूप छान अशी ग्रीनरी आहे, आणि इथे संतांचं बनवले, सगळे साधू संत जे आहेत ना ते बनवले, ते छान आहे हे। आणि आदू बघा कसा मस्त फिरतोय, त्याला एकदम फ्री म्हणजे मिळालेली जागा एकदम खेळायला बागडायला। आणि सगळीच तिघं पण ना, आयुष, आदी आणि पृथ्वी, तिघं पण त्यांची तिघांची कंटिन्यू मस्ती चालली होती, इकडे तिकडे पळत होते, आणि असं त्यांचं सगळं चाललं होतं। हे बघू शकता किती छान बनवलेलं आहे। तर पावसामध्ये आणि थोडंसं गाडीचा मला प्रवास सहन होत नाही, त्यामुळे थोडंसं अवताराकडे दुर्लक्ष करा। तर चला आता मी काही बोलण्यात जास्त तुम्हाला गुंतवत नाही, हा जो नजारा आहे तो तुम्ही बघून घ्या। तर मी आधी पण आले होते, जसं की लग्नाच्या आधी आले होते, जवळजवळ 2011मध्ये बहुतेक आलेले, 11मध्येच, हां 2011मध्ये कनेरी मठला आले होते। तेव्हा अजून काम चालू होतं आहे, पूर्ण नव्हतं झालं, तर थोडं थोडं जे होतं ते आम्ही बघितलेलं। तर आता खूप खूप म्हणजे खूप जास्त डेव्हलप झालं आहे, खूप मस्त आहे हे कनेरी मठ, बघण्यासारखं आहे। तर नक्की एकदा विजिट करा, कोल्हापूरपासून जवळच आहे। सर रे दादा जरा फोटो काढते। ए आदू, आदू इकडे बघ बा, आदू स्माइल, आदू आदू, ए चिकू स्माइल। लक्ष्मी, सरस्वती, माँ पार्वती, चिकूला पण उभा राहा जरा तिथं। हात खाली कर तू, हात खाली कर तुझा, सरळ उभा राहा। दादा, ए दादा, तोंड तुझं बक्कच केलीस। ए चिके हस के, अगं चिके हस की ग,
तुझा फोटो तिथं उभारून झालायस आणि आता तुझा फोटो तर आता ना संध्याकाळच्या वेळी हा व्ह्यू बघून आणि फाउंटेन वगैरे बघून खूप छान वाटत होतं. तसंच आम्ही पुढे बघत बघत गेलो तर इथे एक सेक्शन होता विषारी झाडांचा. जे पण विषारी झाडं असतात ना, म्हणजे त्यांना हात वगैरे लावल्यावर आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा ते विषारी असतात ते त्या सगळ्या प्रकारची झाडे होती आणि ते स्पष्ट लिहिलेले की चुकूनसुद्धा या झाडांना हात लावू नका. तर तुम्ही जर बघायला गेला तर तुम्ही याची देखील नक्कीच काळजी घ्या. आणि आम्हाला जास्त करून लहान मुलांचं टेन्शन होतं, कारण 3 मुलं होतील सोबत. गुड्डूचं काय नाही, तो काय छोटा सोबतच म्हणजे उचलून घेतलेलं त्यामुळे. पण या तिघांचं थोडंसं, तर त्यांना सांभाळत मी थोडासा हा छोटासा व्हिडिओ केला आहे. बघू शकता सगळी विषारी झाडे आहेत हे. आणि असं बघून वाटतसुद्धा नव्हतं की ही झाडे विषारी असतील. एवढी सुंदर दिसायला होती पण ना ती विषारी होती. तर असंच असतं बघा, जे दिसायला सुंदर असतं तेच सगळंच चांगलं असतं असं नाही. तर तसंच आता आम्ही पुढे बघत चाललो आहे. सगळंच होता होईल तेवढं कवर करण्याचा प्रयत्न करतो अंधार व्हायच्या आत, कारण आम्हाला जायचं आहे रिटर्न घरी. त्यामुळे तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फोटो ही किती बसते कोणाच होता ह्याच्यात. मगर हे पिल्ले चल की मगर आहे, मगरीच्या तोंडात चला आता. अरे काय नाही, झाडच आहेत. चला नको हे, चला तिकडे नको, इकडे ये सोनू. उगाच टाइम वेस्ट करायला. किती छान आहे. हे आपले जे दिसते. तर इथे एक ना झुलता पूल बनवलेला आणि सगळे ट्राईब्स आणि जे आपण स्टेटचे जे म्हणजे हे असतात ना ते बनवले स्टॅच्यूज. आणि खूप छान सुंदर होता हा पण व्ह्यू. खूप मस्त वाटतं इथे. आणि हलका हलका पाऊस येतोय. तर आम्ही आता इथून पूर्ण भिजलेलो. इथून म्हणजे थोडा पाऊस उघडल्यानंतर परत पुढचं कंटिन्यू केलं. तर अचानकच पाऊस आला. पाऊस यायला लागलाय. चला, तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. पुढचा जो पार्ट आहे ना, कारण तो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये ॲड करते, कारण मोठे व्लॉग तुम्ही बघत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बघण्यासारखं खूप काय आहे. मी बरंचसं शूट केलं आहेत क्लिप्स. तर लिटरली माझी ना मेमरी भरली होती घरात येऊपर्यंत. तर चला, खूप काही बघण्यासारखं आहे. तर पुढच्या पार्टमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय, टेक केअर.